स्टेशन इस्कॉन टेम्पल. आम्ही चाललोय नवीन वर्षाची सुरुवात इस्कॉन टेम्पल पासून. आम्ही इस्कॉन टेम्पल खारघरला चाललोय. मी, माझी मुलगी आणि माझी बायको. आम्ही इस्कॉन टेम्पलला जातोय. चालत निघालो आहे मी आता. दिवा स्टेशनला जाणार. इथून रिक्षा पकडून. शनी इकडे बघ. हाय कर. हाय. कुठे चाललो आपण? फिरायला. आम्ही चाललोय फिरायला. तुम्ही कुठे चाललात नवीन वर्षाचं? ते पण फिरायला जाणार. हां, आता आपण इथून रिक्षा पकडूया. ही आहे दिव्याची ऑटोमॅटिक शिडी. नेहमी बंद असते. लोकांना खूप त्रास होतो वर चढण्यासाठी. बट हिचं नेहमी काही ना काहीतरी हिचं काम निघतोच. त्याच्यामुळं सर्व लोक चालतच जातात. ऑटोमॅटिक शिडीचा काही फायदा नाही आहे. शिडी चढून वर आल्यानंतर वरती तिकीट काउंटरला खूप गर्दी होती. सर्व लोक फिरायला चाललेत. कोण कोण कुठे कुठे चाललंय. तुम्ही कुठे चाललात नवीन वर्षाचं ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आता आपण इथून ट्रेन पकडून ठाण्याला जाणार आहोत. ठाण्यावरून मग आपण खारघरला. गर्दी बघा किती आहे. ट्रेन आलेली आहे. तर आपण ट्रेन पकडून जाऊया. आता आपण स्टाणा स्टेशनला उतरलो आहोत. स्टाणा स्टेशनवरून ट्रेन पकडून आपण खारघरला जाणार. माझ्या शोनीला राग आला आहे. ते मेंदूवडावाला दिसलेलं तिला तिथे मेंदूवडा घेतलं नाही तर तिला खूप राग आला आहे. तिला राग आला की ती अशी हाताची घडी घालून तोंड फुगून बसते. खूप आगाऊ आहे ती. तिला कोणती गोष्टी दिली नाही की ती अशीच रागवून बसते. तुमची मुलं पण अशीच रागवतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा मला. खूप खोडकर आहे माझी मुलगी श्रीशू. आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 9-10वर आलो आहोत. ठाणा. इथून ट्रेन पकडून आपण खारघरला जाणार. पुढे खारघरला उतरल्यावर आपण भेटूया. खारघर स्टेशनला. खारघर स्टेशनवरून आता इथून बाहेर जाऊन आम्ही रिक्षा पकडणार. हा शोन्या. रिक्षा पकडून मग आम्ही जाणार इस्कॉन टेम्पलला. इथून रिक्षा पकडली आम्ही इस्कॉन टेम्पलला जाण्यासाठी. खारघरचं हे पुस्तक चौक बघून असं वाटलं की कुठेतरी फॉरेन कंट्रीला झालो आहे. खूप छान आहे बनवलेलं आहे.
आता आपण पोचलो इथे इस्कॉन टेम्पलला. खूप गर्दी होती, खूप लाईन होती इथे. गेट अजून ओपन नव्हते झाले, त्याच्यामुळे खूप लाईन होती. गर्दी एवढी होती की जवळजवळ 1-2 किलोमीटर लांब लाईन होती. त्याच्यामुळे आपण पण आता या लाईनमध्ये चाललो आहे. तर लाईनमध्ये उभं राहायचं किती वेळ लागेल काय माहीत नाही. इथे ही गौमाता दिसली. इथून मग आपण तर पुढे एंडला जाऊया. किती मोठी लाईन आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतेच. बघू आपण पुढे. लाईनच्या एंडला आम्ही पोचलो आहोत. इथून लाईन खूप मोठी आहे, तुम्ही बघू शकता. फायनली आपण इस्कॉन टेम्पलच्या आतमध्ये एंट्री केली आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. इथे पहिली पायरीवर माझ्या शोनीने पाया पडलं, पहिल्या पायरीवर. इथून आता आम्ही आतमध्ये चाललो आहे. माझी शोनी पायरी चढते, झोपलेली. झोपेतून उठून आता ती चालली आहे, पायऱ्या चढते आतमध्ये जाण्यासाठी. इथला व्ह्यू आहे, खूप छान आहे. मंदिर कारघरचं खूप सुंदर आहे. गर्दी तर एवढी होती की तुम्ही पाहिलीच नसणार याच्या आधी. मला माहीत नाही तुम्ही एवढी गर्दी पाहिली की नाही. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. खूप गर्दी होती. बायको म्हटली माझ्याकडे द्या मोबाईल, मी दाखवतो किती गर्दी आहे ती. खूप गर्दी होती मित्रांनो. आज खूप म्हणजे खूपच गर्दी होती. आज वर्षाचा पहिला दिवस म्हणून सर्वजण दर्शनासाठी आले होते. ही माझी शोनी आहे. शोनी कंटाळा आलेला. शोनीला एवढी गर्दी खूप होती, त्याच्यामुळे तिला कंटाळा आलेला. लाईन भरपूर होती. फायनली तो क्षण आलाच. मी तर पहिल्यांदा आलेलो इस्कॉन टेम्पलला. तर आपण आतमध्ये जाऊन राधाकृष्णाचं आपण दर्शन घेऊया. मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पण दर्शन घ्या. कमेंटमध्ये सांगा मला कसं बनवले मी व्हिडिओ, नक्की सांगा. इथे आतमध्ये आपले राधाकृष्ण आहेत, तुम्हाला दाखवतो मी पुढे. मित्रांनो दर्शन घ्या तुम्ही पण. फायनली आपल्याला बघायला भेटलंच. मला तर खूप बरं वाटलं, मन समाधान झालं माझं इथे येऊन. खूप छान आहे. आतमध्ये तर खूप मस्त बनवले गाभाऱ्यात. मी माझी शोनी आणि बायको दर्शन घेत आहेत. खूप छान वाटलं इथे येऊन, खूप जबरदस्त होतं. हे आपले राधाकृष्ण खूप छान आहेत, मस्त वाटलं मला. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा मला. हरे कृष्णा 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 हरे हरे. बोल राधे राधे. अरे बापरे, रडतो का? आहेत
राम लक्ष्मण सीता सियावर रामचंद्र की जय. हे राम लक्ष्मण आणि सीता आहेत. ही पण मूर्ती खूप छान होते, बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. हे ते श्री विष्णूचे अवतार आहेत, बघू शकता तुम्ही. हे पण खूप छान होते. हे आपले सुदामा आणि श्रीकृष्ण द्वारकेला गेलेले तेव्हाचं दाखवलं इथे. हे पण खूप छान आहे. कोरीव काम खूप छान केलं आहे त्यांनी, खूप मस्त आहे. इथून आता आपण बाहेर पडलो आहे. बाहेर पडून आपण आता इथून खाली जाणार आहोत. म्हणजे आम्ही इथे हे वजन काटा आहे. आपलं जेवढं वजन असेल तेवढं इथे भगवद्गीता तोलायच्या आणि ते दान करायचं. ते लिहिलेलं आहे बघा, तुम्ही पाहू शकता. हे पाहू शकता, हे 3 कळस आहेत. जे आपण आतमध्ये 3 छोटे छोटे मंदिरं पाहिले त्यांचे ते कळस होते. इथून आता आपण खाली जाऊया. हे मस्त डिझाईन होते आतमध्ये हे पण. चला मग आपण आता इथून खाली जाता जाता आपण इथून दर्शन घेऊया आणि मग जाऊया. ओके. गिफ्ट शॉप आहे इथे. आता खाली आपण गिफ्ट शॉपमध्ये जाऊया, बघूया काय आहे गिफ्ट शॉपमध्ये. आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो, तुम्ही बघा. तुम्ही जर कधी आलात तर गिफ्ट शॉपला नक्की भेट द्या. तुम्हाला काही आवडलं तर नक्की घ्या इथून. खूप बघूया आपण आतमध्ये काय काय आहेत. इथे अगरबत्तीचे स्टॉक आहे, इथे पाहू शकता तुम्ही. अगरबत्ती आणि धूप आहे. हे धूप आहे बघा तुम्ही. इथे इकडे धूप, इकडे आतमध्ये शॉप आहे. खूप चांगली मूर्त्या छान आहेत आतमध्ये. इथे हातातले ब्रेसलेट आहेत. इथे कानातले वगैरे आहेत लेडीज लोकांचे. इथे बघा, इथे अत्तर आहे. इथे गळ्यातल्या माळा आहेत, खूप छान आहे ते पण. इथे हातातल्या माला जपण्यासाठी पोटली आहेत. काहींना काय बोलतात मला नक्की माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. हे इथे स्टिकर्स आहेत, बघू शकता. खूप छान आहे पण. अजूनही पण भरपूर आहेत इथे. इथे रबर स्टिकर आहेत. हे श्रीकृष्णाचे कपडे आहेत छोट्या मूर्तीसाठी. हे पण खूप छान आहे. ते भरपूर होते, खूप मस्त आहे. ते पण भरपूर होते. इथे श्रीकृष्णाच्या गणपतीच्या मूर्त्या आहेत. हत्तीचे स्टॅच्यू होते. हे गणपतीच्या मूर्त्या आहेत. खूप छान छान मूर्त्या होत्या इथे, बघू शकता तुम्ही पण. इथे फ्रेम्स होत्या. काही जण घरात लावतात, काही जण घराच्या बाहेर लावतात. खूप हे पण मस्त होतं, बघू शकता तुम्ही. चला तर मग आपण इथून आता बाहेर जाऊया. इथून माझी बायको आणि मुलगी बाहेर चालले आहेत. चला तर मग फायनली आपण इथून आता चाललो आहे घरी. बाहेर आलो होतो आपण आता गिफ्ट शॉपमधून. ही श्री हरी विष्णूंची मूर्ती होती, खूप छान होती बघा. तो बघू शकता तुम्ही. चला तर मग बघा व्ह्यू आणि बाहेर पाहू शकता अजून किती गर्दी आहे इकडे, खूप गर्दी आहे. चला तर मग मी जातो घरी आता. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय. राधे राधे. राधे राधे.